आता स्वामी स्वामी म्हणून तुम्ही भक्ती करता, मी स्वामींची एवढी भक्ती करतो, मी स्वामींचं एवढं नामस्मरण करतो, मी स्वामींसाठी हे केलो. अरे स्वामींसाठी करता तुम्ही, कशासाठी करता? मूर्तीसमोर करता, फोटोसमोर करता. साक्षात स्वामी जर का आले तरी तुम्हाला कळणार नाही ते कसे आले. तुमची धारणा काय माहिती? स्वामी समर्थ त्या काळी लंगोटी घालून येत होते, त्या काळी ते तसे होते, आता पण ते तसेच यावं अशी तुमची धारणा आहे. असं होत नाही. का होत नाही? कारण प्रत्येक वेळेला देव येताना आपलं स्वरूप बदलून येतो. एकच स्वरूपात प्रत्येक वेळेला तो आलेला नाहीये. इतिहास बघा. ते पाहिजे तर स्वामी समर्थ असू दे, दत्त महाराज असू दे, नवनाथ पंत असू दे, साईबाबा असू दे, आणि गजानन महाराज असू दे, कोणताही अवतार असू दे, बघा अंश एकच आहे. प्रत्येक वेळेला फक्त त्यांनी काय बदललेलं आहे? आपला चोला बदललेला आहे शरीराचा. तुमची धारणा काय? स्वामी महाराज असेच यायला पाहिजे, असेच मला भेटायला पाहिजे, असं नसतंय ते. कारण तुम्ही आता स्त्री आहात, पुरुष आहात. आत्म्याचं प्रारब्ध भोग असतंय, शरीराचं नसतंय. शरीर जळून खाक होऊन एक मुष्टी राख होते, लक्षात घ्या. मग जे प्रारब्ध आत्मेला भोग भोगायचंय त्या त्या हिशोबाने, त्या त्या कर्माने त्याला जन्म मिळतंय. ते पशुची योनी असू शकते, वृक्षाची योनी असू शकते, किडे मुंगी कोणतीही योनी असू शकते, ते मनुष्याची सुद्धा योनी असू शकते. फक्त आत्मा प्रारब्ध भोग भोगतोय हे लक्षात घ्या. तुमची धारणा काय स्वामी असे येतील तसे येतील असे नाहीये. स्वामी जसं यायचंय तसंच आलेले आहेत. ते वळखायची नजर अर्जुनासारखी तुमच्याकडे नाहीये, त्याला स्वामी काय करू शकत नाहीये, लक्षात घ्या. आता सगळीकडे अंगात येणं आणि काय संचार होणं हे सगळीकडे चाललेलं आहे, ते पाहतोय मी. अरे कोट्यान कोटीमध्ये असा एक देह देव निवडतो. आता ज्ञानेश्वर म्हणता तुम्ही, ज्ञानेश्वर मध्ये कोण प्रगटले? भगवंत श्रीकृष्ण प्रगटून ज्ञानेश्वरी लिहिले, लक्षात घ्या. कारण त्यांना पण वारीत टाकणारे कोण होते माहितीये? ब्राह्मणच वर्णाचे लोक होते, बाकी दुसरं तिसरं कोण नव्हतं. इथे माझ्या मुलांना सुद्धा ब्राह्मण वर्णातच मी आलोय. माझ्या मुलांना पण वारीत टाकणारे त्याच्या भावंडच आहेत, ब्राह्मण वर्णाचेच आहेत. मीराला सुद्धा त्याच्या घरच्यांनी एवढं 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 त्रास दिलं, पण कारण देव जिथे येतो ना त्या घरातूनच फार विरोध होतोय. बाहेरची लोक तर मानतात, सन्मान सुद्धा करतात, पण घरची लोक विरोध करतात, लक्षात ठेवा. इतिहास गवाह आहे, ते बघा पाहिजे तर. भक्त प्रल्हादला सुद्धा घरातूनच विरोध होता. कोणाचा? हिरण्यकश्यपचा. विरोध करोडो संख्येने होतोय, पण देव तारून नेतोय त्या आपल्या भक्ताला. देवाला सुद्धा बोलायला एक देह पाहिजे. कसं बोलणार तो? पाषाणातून फोटोतून कसं बोलणार? हेच कळलं पाहिजे माणसाला, हेच कळत नाहीये. मनुष्य अजूनही स्वामी समर्थाच्या त्याच रूपाला भजत आहे, पण महाराज असे येतील हे कोणालाही मान्य नाहीये. कारण त्याची धारणा फक्त तेवढ्यापर्यंत सीमित राहिलेली आहे. तो सत्य स्वीकार करायचाच नाहीये. तो कशात जगत आहे माहिती का? स्वप्नामध्येच जगत आहे, आणि स्वप्नामध्येच मरून जाणार हे पण त्याला माहित नाही. दुर्भाग्य आहे मनुष्याचं.